सविस्तर बातमीपत्र बघूयात। कोविड काळात ठाकरेंच्या शिवसेनेचा घोटाळा विधानसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी असे आरोप केलेले आहेत। डिनो मोरियाने तोंड उघडलं तर अनेकांचा मोर्या होईल असा हल्लाबोल एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेवरती केला। तर खिचडीचं कंत्राट ज्याच्याकडे होतं तो संजय मशिलकर शिंदेंच्या शिवसेनेत आहे असं प्रत्युत्तर भास्कर जाधव यांनी दिलंय। संजय मशिलकरवर कारवाई का नाही असा सवालही यावेळी भास्कर जाधव यांनी विचारला। आरोप केले, कोणावर भ्रष्टाचाराचे आरोप करता? अरे कोविड मध्ये खिचडी चोरणारे, डेड बॉडी बॅग चोरणारे, कोविड मध्ये कोणावर आरोप करता तुम्ही? कोविड सेंटर जिथे डॉक्टर नाहीत, जिथे पेशंट नाहीत, त्याच्यावर पैसे काढले। रस्त्यावर रस्ता बनवणारा कॉन्ट्रॅक्टर, कपड्याचा व्यापारी, त्याला कोविड सेंटर बनवायला दिलं। कोणावर आरोप करता भ्रष्टाचाराचे? अरे आम्ही तर डीप क्लीन ड्राईव्हने रस्ते धुवायला गेलो, तुमच्या लोकांनी तर त्याच्या तिजोऱ्या धुतल्या आतापर्यंत। बोलायला आम्हाला पण बोलायला येतं। मिठीमध्ये मिठीतला गाळ कोण काढतोय? कोण आहे कॉन्ट्रॅक्टर? दिनू मोरे नाही दिसला, मराठी माणूस नाही दिसला, दिनू मोरिया दिसला। आता त्या मोर्याने तोंड उघडलं तर कितीतरी लोकांचा मोर्या होईल। एकनाथराव म्हणाले की कोरोनाच्या काळामध्ये खिचडीमध्ये घोटाळा केला। खिचडीमध्ये घोटाळा करण्याचा ज्याचा कॉन्ट्रॅक्ट ज्याच्या नावावर आहे तो त्या ठिकाणी संजय माशिलकर हा आता एकनाथराव शिंदेच्या पक्षामध्ये आहे, स्वतःच्या खात्यात आहे आणि त्यांच्या खात्यात आहे आणि तो त्यांचा पदाधिकारी आहे। त्या माणसावर कुठली कारवाई नाही। तर आमचा सचिव, माझ्या तालुक्यातला एक सदग्रस्त आमचा सूरज चव्हाण याला 14 महिने जेलमध्ये टाकलं। आमच्या अंगाची धाई होते, आमचा जीव जळतो, पण संधी मिळत नाही। आज संधी मिळली होती हे खोटं बोलतात। दरम्यान अटल सेतू आम्ही बांधला असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। यावर भास्कर जाधव यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले, पाहूया। आम्ही लोक प्रामाणिकपणे काम करतोय। तुम्हाला सांगतो, कॉन्क्रीटचे रस्ते कधी बघायला मिळाले असते का? आज हा कोस्टल रोड सुरुवात केली बीएमसीने, पण कोस्टल रोडला फास्ट कंप्लीट कोणी केला? अटल सेतू आता जातो ना नव्या मुंबईमध्ये आपण, किती मिनिटामध्ये? 15 ते 20 मिनिटामध्ये। हे सगळं आहे ना, हे सगळ्या गोष्टी आहेत। आणि म्हणून मी एवढंच सांगतो की या सगळ्यामध्ये पैसे घेण्याचं काम, भ्रष्टाचार करण्याचं काम हे सगळं आहे। मला त्याच्याशी म्हणजे ह्याच्यामध्ये जायचं नाही। हे काय फुशारक्या मारतात? अटल सेतू आम्ही बांधला, अटल सेतू यांच्या कारकिर्दीमध्ये झाला। 1963 सालापासून अटल सेतूचा या ठिकाणी इतिहास आहे। काय तुमची लायकी आहे? काय तुमच्या याच्यामध्ये कर्तृत्व आहे? तुम्ही या ठिकाणी कोस्टल रोड वरळी शिवलिंग बांधला म्हणून सांगता, हे तुम्ही बांधला? तुमच्या याच्यामध्ये कर्तृत्व काय आहे? या ठिकाणी तुम्ही मेट्रो आम्ही आणली म्हणून सांगता। हा भास्कर जाधव या मेट्रोमध्ये पहिल्या फेजला नगर विकास राज्यमंत्री म्हणून सही करणारा मी आहे। कुठं होतात तुम्ही होतात कुठं? ही कंटिन्युअस प्रोसेस आहे। तुम्ही याबद्दल क्रेडिट घ्यायला हरकत नाही, पण उठसूट उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्यावर आरोप करायचे, त्यांनी काही केलं नाही। अरे लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला। 2014 पासून तुम्हीच मंत्रिमंडळामध्ये आहात। हे आज मला महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये मला विचारायचं होतं। उठसूट तुम्ही त्यांना जबाबदार धरता। 2014 पासून तुम्ही मंत्रिमंडळात आहात, 2019 पासून आज तक आहेत तुम्ही नगर विकास खात्याचे मंत्री आहात। तुमची ही जबाबदारी आहे, नाही तर कोणाची जबाबदारी आहे?